श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर आज 11 तारखेपासून 11, 12, 13, 14 तारखेपासून पाऊस सारखं चालू, म्हणजे एक दिवस बी असा खंडन नाही, रोजचं चालूच आहे. तर मग घरात बसून बसून काय करावं, कंटाळा यायला आहे. तर मग काय केलं, मी सकाळी 7-8 पोळ्या टाकल्या आणि मग चला म्हणलं किती दिवस झाला काय केलं नाही, आता कुठे जायचं बी नाही, पाऊस यायला. तर मी हे आलूचे समोसे केले. तर मग सगळे 10-15 झाले ते, तर खाऊन एवढे उरले समोसे, 6 समोसे उरले. तर एवढे समोसे उरून शिनी आता मी बाकीचं हे मैद्याचे केलेत समोसे केले. तर बाकीचा मैदा उरला होता, एवढा उंडा उरला होता असा. तर मी त्याचं काय करावं म्हणून आता समोसे खायला आता दोघंच आहेत, खाऊन एवढे उरले. तर आता काय करावं म्हणून शिनी बाकीच्या मैद्याचं उंड्याचं. तर मी काय केलं, मी हे केलं, फुलं केले. आपले पहिले लग्नात खूप देत होते बरं, ही असे लग्नानं वाटीत होते, असे शिदोरी म्हणून शिने. तर मी समजा पहिल्यांदाच केले, तर मला कधी येत नाही, तर मी पहिल्यांदाच काय करावं उंड्याचं म्हणून पहिल्यांदाच बघितलं. तर मला जे माझ्या मनात आलं ते मी केलं. तर मी फुलं केली आणि याला फुलं गोल चपाती केली आणि त्याला असं मधातून हे केलं. तर ते असे फुलं तयार झाले. तर मी काय केलं, मग ह्याला तळून घेतल्यावर याला आपली कडक चाचणी केली. तर तुम्ही बघू शकतात की ती कडक चाचणी वरून सुद्धा दिसायली का नाही, ही चाचणी दिसायली का नाही. तर अशी मी कडक चाचणी केली, तर पूर्ण ह्या फुलाला कडक चाचणी लागली. आता आपले फुलं हे एकदम, आता हे सध्या मी आता चाचणी टाकली म्हणून थोडी नरम आहेत, खायला असे कुडूम लागतात का नाही, असे कडक फुलं होतात. तर खायला खूप छान लागतात. तर मी उरलेला उंडा होता म्हणून मी याचे फुलं करून टाकले. तर असे वाटायले आताच खाऊ काय की इतकी छान दिसायले, तर खायला टेस्टिंग खूप लागतात. तर मी आता तुम्हाला खाऊन दाखवते, खातेच एक भारी मस्त लागायला. खरंच भारी लागायला एवढं. चला पुन्हा एक खाते, आता जाऊ दे. केलं तरच खायला भेटते, नाही तर रोजची काय पोळी भाजी असं काय केलं तर आपल्याला खायला भेटते. आपल्याला कोणी देणार आहे का? मार्केटमधलं दिलं तरी आपल्याला काय आवडत नाही. त्याच्यामुळे आपण घरी असं करायचं, खायचं. चला पुन्हा एक खाते, आता खावा टाकली जाऊ द्या.